हाय हॅलो मैत्रिणींनो. चला आता मी चाललेली आहे पार्लरमध्ये मी चाललेली आहे फेशियल करायला दीपावलीसाठी. मी घरातलं सगळं काम तसंच ठेवलं आहे आणि चालले, कारण एवढा काम आपण करतोय म्हटलं, कामाला एवढा वेळ देतोय म्हटलं आपल्याला पण वेळ दिलाच पाहिजे ना. सण वगैरे असं काय आलं आपण बी आपल्यासाठी काहीतरी थोडंफार आवरलं पाहिजे, म्हणजे छान वाटतं आपल्याला पण. चला आता मी चाललेले आहे, पार्लर जवळच आहे, तरी पण मी जाणार आहे स्कूटीवरती, कारण मी स्कूटीवरती जाणार आहे. जायला जास्त लांब नाही आहे, पण चालत गेलं तर कोणी मैत्रिणी जर भेटल्या तर बोलण्यात खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे मी पटकन गाडीवर जाणार आणि करून येणार आणि आल्याच्या नंतर सगळं काम घरातलं आवरणार आहे. तो आता मी हाय अशीच चाललेली आहे सगळं काम ठेवून. तिला कॉल केला, ती म्हटले या म्हणून. एक मी कानातलं वगैरे सगळं काढून चालले, कारण आता गर्दी असल्यामुळे तिथं कुठं ठेवायचं म्हणून आपलं सगळं मी गळ्यातलं कानातलं हातातलं नाही का तिथंच काढून ठेवले. मी फेशियल आणि वॅक्स वगैरे असं करणार आहे. चला आता बाय, मी जाते, आल्याच्या नंतर दाखवते माझा ग्लो आलेला चेहऱ्याला. बाय. हे पहा आता मी आलेली आहे पार्लरमध्ये आणि माझ्या अगोदर कोणाचा तरी नंबर चालू आहे. मी बसले, नंतर त्यांचा नंबर होस तर मी आपला बसले मोबाईल घेऊन आपला थोडा व्हिडिओ बनवत, कारण गर्दी होती फुल ते बसले होते. हाय हॅलो मैत्रिणींनो, या दुपारचं जेवण करायला. मी आत्ता दुपारचं जेवण करते. आत्ता वाजल्यात 2:30. मी सकाळी गेले होते पार्लरमध्ये 10:30 वाजता. मला तिथून यायला वाजल्या 1:45. त्याच्यामुळं घरातलं काम पण सगळं तसंच होतं. मी काम ठेवून गेले होते, आल्याच्या नंतर काम आवरलं आहे आणि आत्ता जेवायला बसले. मला दाखवते आता मी दुपारच्या जेवणामध्ये काय बनवलेलं आहे. हा आहे राईस, टमाट्याची चटणी आणि चपाती. हा प्लेन राईस बनवला, एवढा छान लागतो ना टमाटर चटणीबरोबर. तुम्ही पण करून पहा, तुम्हाला पण आवडेल. चला मैत्रिणी, आता मी जेवून घेते आणि जेवल्याच्या नंतर मी राहिलेली साफसफाई करून घेते. बा मैत्रिणी, मी आता जेवण करून भांडे पाठीमागं ठेवून मी आता बाहेर आलेली आहे जिन्याची साफसफाई करायला. मी अगोदर वरतूपासून खालीपर्यंत पूर्ण जिना झाडून घेतला, कारण 2-4 दिवस झालं होतं झाडून घेतलेलं. दीपावलीची सफाई करायची म्हणून पूर्ण वरतून झाडून नव्हता घेतला. सगळं झाडून घेतल्याच्या नंतर मी एक कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं लिक्विड टाकलं आणि लिक्विडने जिना पुसून घेते, कारण पाणी वगैरे लावलं ना बोरचं त्याला तसेच पाण्याचे डाग दिसतात. त्यामुळं मी काय केलं, त्यामध्ये थोडं लिक्विड टाकलं आणि जिना पुसून घेतला, म्हणजे छान चमक मारतो लिक्विडनी. मी 8 ते 10 दिवसातून जिन्याचं पुसून घेते लिक्विड टाकून, म्हणजे छान चमक मारतो. काय होतं, मुलं जिना चढता वेळेस त्याला हात लावतात, मग ते डाग तसेच राहतात. त्याच्यामुळे मग मी थोडं लिक्विडनी पुसून घेत असते, छान चमक मारतो. आणि आता सण म्हटल्यामुळं काय बाई एकदम साफसफाई बारीकच चाललेली होती, कारण मला एवढा जिना साफ करायला बरोबर 1 ते 1.5 तास केला. जिना साफ झाल्याच्या नंतर मग मी काय केलं, हे रेडीमेड फुलं आणलेले होते, मी ते लावून घेतले पूर्ण जिन्याला. मी ते एकाला एक बांधून घेतले अगोदर आणि नंतर जसे जसे लागतील तेवढे मी बांधून घेतले, कारण 2-3 दिवसच बाकी राहिलेली होती ना. मग परत दीपावलीचं फराळ करायला लागल्यावर म्हटलं याला टाईम भेटणार नाही करायला हे, त्याच्यामुळं मी पहिला अगोदर हे पूर्ण करून घेतलं आणि नंतर दीपावलीचं फराळ करायला चालू करणार आहे. हे काम झालं म्हणजे घरातलं घरात फक्त तेवढं आपलं तेच डोक्यात राहतं, म्हणजे नाही का. आणि कसं करू लागायला मदतीला कोणी राहत नाही, तर मुलं नाही करत एवढं काय, आणि त्याच्यामुळं म्हटलं आपलं चला आता एकटीलाच होणार आहे सगळं, म्हणून मी करून घेतलं. आणि मालकाला तर काही सुट्टीच नसते, त्याच्यामुळं काही त्यांचं काही करू लागण्याचा विषयच नाही आहे. मला माहिती आहे कधी बी केलं तरी मलाच करायचं, म्हणून मी सुरुवातच इथून केली. मला अजून थोडं लक्ष्मीपूजनचं राहिलं, डेकोरेशनचं सामान आणायचं. आता अजून आहे 2-3 दिवस मी ते जाणार आहे आणायला. अगोदर फराळ आता हे झाल्याच्यानंतर फराळचं करून घेणार आहे उद्या परवा, आणि नंतर राहिलेलं सामान मी परत घेऊन येणार आहे, कारण मला हे वरतीपर्यंत पुरलं नाही, थोडं कमी पडले, 2-4 माळी कमी पडल्या. मी ते पण घेऊन येणार आहे बाहेर गेल्याच्या नंतर, म्हणजे पूर्ण जिना तेवढ्याने कवर होईल. म्हणजे दरवर्षी परत नवीन काही आणायलाच नको तेच. आता माझं झालेलं आहे पूर्ण जिनाचं डेकोरेशन करून. हे पहा आता छान वाटतंय. आता माझं अर्धं काम झालेलं आहे दीपावलीचं,
चला मग भेटू नंतर. बाय.